नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यूचा पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते। आता सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवलाय, त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। सातारा पोलीस दलाची शान आणि देशाचे नाव उंचावणारा गोल्ड मेडलिस्ट श्वान सूर्या याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। सूर्याच्या अकाली निधनाने केवळ सातारा पोलीस दलातच नव्हे तर संपूर्ण सातारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे। त्याच्या निधनामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। सातारा पोलीस दलाकडून कर्तव्यदक्ष सूर्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आलाय। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवर जोरदार हल्ला चढवत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। पेशाने शिक्षिका असणाऱ्या फराह दिबा या महिलेने जडत्या तिरंग्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवली होती। या संदर्भात तिच्यावर पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्यावरील संबंधित गुन्हे रद्द व्हावेत यासाठी फराह दिबा हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने फराह हिची याचिका फेटाळली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14,000 पुरुषांनी घेतल्याचे समोर आले आहे। या योजनेच्या संदर्भात आम्ही राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत। या आकडेवारीची स्थानिक पातळीवर काटेकोर छाननी करण्यात येत आहे। अपात्र लाभार्थ्यांवर निश्चितच कारवाई करून पैशांची वसुली केली जाईल, असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले। शिर्डीच्या साईबाबांनी अखेरच्या क्षणी आपल्या निस्सीम सेवेकरी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची 9 नाणी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या नाण्यांवरून लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून दावे आणि प्रतिदावे सुरू झाले आहेत, त्यामुळे साई भक्तांमध्ये मोठा संभ्रम पसरलाय। नुकत्याच समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून तुर्तास अभय मिळाले आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधी मंगळवारी पवार आणि कोकाटे यांची बैठक झाली। यावेळी विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळण्यासह त्यानंतर केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते। यापुढे असे वर्तन चालणार नसल्याचे समज पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उत्तन विरार सागरी सेतूला CRZ संबंधीची महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने ही मंजुरी देताना खारफुटी, वन्यजीव, सागरी जीवांच्या रक्षणासह विविध प्रकारच्या 27 सूचना MMRDA ला दिल्या आहेत। शहरात स्पाच्या आडून मोठ्या प्रमाणावर वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या धनराज, प्रिया आणि अनुज या त्रिकुटावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे खुले आवाहन पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे। या तिघांवर मकोका कारवाईचा प्रस्ताव पाठवणाऱ्या पोलीस उपायुक्ताला आणि वरिष्ठ निरीक्षकाला थेट बक्षीस देण्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली। भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या लेटर हेडचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित हा भाजपचा कार्यकर्ता निघाल्याने खळबळ उडाली आहे। मुंबईतील सायन पोलिसांनी अमित सोडुंके हा मुख्य संशयित असल्याचे म्हटले आहे। सोडुंकेने फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची ओळख भारतीय जनता युवा मोर्चा या महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी दिली आहे। मात्र गेल्या वर्षीच अमितला पदमुक्त केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे। पेणच्या गणेश मूर्ती व्यवसायाला महिलांचाही हातभार लागला आहे। पेण तालुक्यातील विविध महिला बचत गटातील 228 महिलांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे। या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे। बचत गटातील महिलांनी 1,56,020 गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।